अखिल भारतीय आंतरसंस्थात्मक टेबल टेनिस 51व्या चॅम्पियनशिप स्पर्धेत टेबल टेनिसपटू आणि सीकेटी महाविद्यालयाची विद्यार्थिनी स्वस्तिका संदीप घोष हिने एकेरी महिला गटात विजेतेपद पटकावले आहे। विशेष म्हणजे तिने ऑलिम्पिक खेळाडू श्रीजा अकुला हिचा पराभव करत दैदिप्यमान कामगिरी केली। या यशाबद्दल माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी स्वस्तिका घोषचे मंगळवारी अभिनंदन केले। 24 ते 29 नोव्हेंबर दरम्यान चंदीगड येथील पंजाब विद्यापीठ जिम्नॅशियम हॉलमध्ये ही स्पर्धा संपन्न झाली। यामध्ये देशभरातील खेळाडूंनी सहभाग घेतला होता। या स्पर्धेत खारघर टेबल टेनिस अकादमी आणि सीकेटी कॉलेज पनवेलची विद्यार्थिनी असलेल्या स्वस्तिका घोष हिने भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे प्रतिनिधित्व केले। स्वस्तिका घोष सध्या भारतात महिला गटात 14व्या तर जागतिक रँकमध्ये 128व्या क्रमांकावर आहे। या स्पर्धेत तिने 3 पदके जिंकली। महिला एकेरीमध्ये चॅम्पियन आणि महिला दुहेरीमध्ये उपविजेते आणि सांघिक स्पर्धेत कांस्य पदक मिळवले। स्वस्तिका घोषच्या नेतृत्वाखाली भारतीय विमानतळ प्राधिकरण टीमने चमकदार कामगिरी करत या स्पर्धेत सर्वोच्च 120 गुण मिळवले। अंतिम फेरीत स्वस्तिकाने भारत रँक 1 आणि जागतिक रँक 23 ऑलिम्पियन खेळाडू श्रीजा अकुलाला 4-2 सेट स्कोरने पराभूत केले आणि प्रथम आंतरसंस्थापक चॅम्पियन बनली। या आंतरसंस्थात्मक टी चॅम्पियनशिप बरोबरच स्वस्तिकाने पंचकुला हरियाणा येथे 16 ते 22 नोव्हेंबर दरम्यान झालेल्या अखिल भारतीय राष्ट्रीय मानांकन टेबल टेनिस चॅम्पियनशिप नॉर्थ झोन स्पर्धेत आणखी एक महत्त्वाचे कांस्य पदक जिंकले। त्यामुळे एकूणच स्वस्तिकाने यशाची घोडदौड सुरू ठेवली असून ही स्पर्धा तिला आत्मविश्वास देणारे ठरले आहे।